नाही ग, तू आहे चांगला तू. नो, त्यांच्यापेक्षा ना चांगला आहे. मला आधी वाटलं होतं की तू खूप खडूस आहेस. आधी मला पण वाटलं होतं की तू बेकार आहेस. ते काय हेकेखोर, तुला हेकेखोर माहित नाही? हेकेखोर म्हणजे तू अशीच आहे. पण ना मला असं वाटलं होतं की तुझ्याशी माझं कधीच पटणार नाही. नेवर. सेम सेम मला पण असं वाटलं होतं की माझं वागणं तुला कधी पटणारच नाही. नेवर. बट तू ना कधी कधी थोडं पटेल असं वागतो. हो म्हणजे तू ना तू वेगळा आहेस यार. हे मी वेगळा आहे? मी खरंच वेगळा आहे. हे म्हणजे बघ ना, तू सगळ्यांचा विचार करतोस. आणि तुला काय म्हणायचंय, तुला काय करायचंय हे असं एकदम परफेक्ट विचार करते. ओके 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 ओके. खरंच तू परफेक्ट विचार करते. परफेक्ट. मला पण बट यू नो सिनियर्स, तू ना सगळ्यांना खूप समजून घेतो. आणि तू सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते. हा, तुझा हे सब एकाच गोष्टीवर ना अडून बसत नाहीस. आणि तू पण असं, तुला एखादी गोष्ट जर सांगायची असेल, एखादी गोष्ट करायची असेल, तू अशी एकदम बिंदासपणे सांगते. तू एकदम स्पष्ट सांगते तू. येस. तू ना जे बरोबर आहे त्यांच्या सोबत उभं राहतो ना, ते मला खूप आवडतं. आणि तू दुसऱ्यांसाठी करतेस ते पण मला खूप खूप आवडतं. मला तू खूप आवडत. मला पण तुझा स्वभाव खूप आवडतो. रिपीट. ओके सर. थँक्यू सर. का? सगळ्याच गोष्टीत सांभाळून घेतलं तुम्ही, त्यासाठी थँक्यू. निघूयात. निशिकांत, मला तुला काहीतरी सांगायचं. प्लीज एक. काय झालं सर?
मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सॉरी. मला माहितीये तुम्ही काय सांगणार आहात. कसं? सर कसं काय? तेच सांगणार आहात ना की माझी निवड का केलीस आणि तुला कॅम्प खूप महत्वाचा होता वगैरे वगैरे वगैरे. तेच मला ना? तुला काहीतरी वेगळं सांगायचं. शी, आय रिस्पेक्ट यू ॲज अ प्लेयर. आजपर्यंत मी खूप प्लेयर्सना ट्रेन केलंय, पण तू सगळ्यात वेगळी आहेस. कारण की तू एक व्यक्ती म्हणून खूप वेगळी आहेस. आजपर्यंत माझ्यातला कोच तुझ्यातल्या प्लेयरच्या प्रेमात होता, पण आज माझ्या लक्षात आलंय की तू एक व्यक्ती म्हणून मला त्याहून जास्त आवडतेस. तुझा स्वभाव, तुझं पॅशन, लोकांबद्दल आपुलकी, नात्यांबद्दल आदर, या सगळ्या क्वालिटीज एका व्यक्तीमध्ये असू शकतात ह्याचं तू बेस्ट एक्झाम्पल आहेस. बॅडमिंटनच्या सिंगल्समध्ये तू परफेक्ट आहेच, पण आयुष्याच्या डबल्समध्ये तू मला साथ देशील? अगं हो, हळू. तुला फक्त माझा स्वभाव आवडतो, मी नाही. ए, तू आवडते म्हणून मला तुझ्या सगळ्या गोष्टी आवडतात. Really? खरं? सिक्रेट सांगू? इवन आय लाईक यू. खरंच? खरं. अरे तू रिअली? रिअली. अरे यार. श्रीनिवास, चलो लेट्स डान्स. नको डान्स नको यार. काय नको नको? अरे मला नाही येत. अरे डान्स मला नाही येत. खूप छान. अरे मी खरंच नाही करणार. आपली निशी आणि श्रीनू दोघाही इतकी भोळी आहेत ना, अगदी साधी आहेत. एकमेकांविषयी काही वाटला तरी व्यक्त करतील की नाही शंकाचा. अगदी बराबर राहा. पण उमा, दरवेळी बोलूनच प्रेम व्यक्त करता येता असं पण नाही ना. आपल्या माणसावर असलेलं प्रेम नजरेत पण दिसतं. आपल्या माणसासाठी आवडीने काहीतरी करणं, याला पण प्रेमच म्हणतात ना. रोज पहाटे उठल्यावर तुमच्या हातची मिळणारी चाय आणि अबोलीची फुला. अबोलीच्या फुलाच्या सुगंधान आपलं एवढ्या वर्षाचा संसार सुखाचं केला नसणार.
श्रीनूचा आवाज आहे. तुझा भाऊ श्रीनू मारामारी. अरे साहेब काय काय करतोय? तो त्रास देतो ओवीला. काय झालं? तो ओवीला अरे पण तो मी त्याला सांगा. अरे साहेब अरे मी तो ऐक ऐक अरे तो आहे ना तो बघा तो गेला. अरे तू ओवीला त्रास देतो. मी त्याला मारणार. Yes, Srinivas. Good. I'm so proud of you, my boy. वेटर कॉकटेल कुठे आमचं? त्यांचे मॉकटेल तुमच्या टेबलवर, तुमचे कॉकटेल त्यांच्या टेबलवर. अरे देवा गडबड झाली. यांनी ड्रिंक केलंय. काय? ओवी श्रीनू निशिगंधा रिलॅक्स. एवढं मेजर काहीच नाही झालंय. रिलॅक्स. मी बिल पे करून येतो. हा ओवी श्रीनू Srinivas. हा ओवी तू ओके ना? तू ओके ना? आपण जाऊयात. कुठे? अरे जाऊयात आपण. मी तुला सोडून येतो. अरे मी आहे. मी सोडते. काय झालं तुमचं? नीरज सर सोड. काय करते? Srinivas, चल. नाही मी जातो. मी ओके. Yes, okay. अरे मी खरंच okay. अरे मी ओके. मी सोड. मी आहे. येस. Let's हे go. डान्स कोणाला? हे डान्स कोणाला करायचंय? ओके. हा तुझा भाऊ श्रीनू सॉलिड आहे. मला पण आत्ताच कळलंय. पण अजूनही मला तुझं उत्तर नाही कळलं. सावकाश इथे भरट्या. काय झालं? तिकडे ठीक आहे. तू तिला त्रास देतो. हो आलो आपण घरी. मी सांगतो बरोबर अगदी बरोबर केलंस तू. ठीक आहे. श्रीनिवास कुठे? श्रीनिवास कुठे? श्रीनिवास कुठे? अरे श्रीनिवास तू आहेस ना? श्रीनिवास मी इथे आहे. मी ओवी मी इथे. श्रीनिवास. हॅलो श्रीनिवास. ओवी कुठे? शांत. सगळे घरातले लोक ना येतील आणि मग मी काही नाही केलं तरी माझ्यावर जोरण दिलं. शांत. ऐक ना, आपण ना मुंबईला होतो. गावी नव्हत आपण. हा मुंबई आहे ना ही. मुंबईला आपण. एक मिनिट. हे आपण मुंबईला आहोत.
हो. मुंबईला काय करतोय आपण? अरे आपण कामासाठी आलो होतो ना इकडे. आपण एक कामासाठी आलो होतो म्हणून आपण मुंबईमध्ये आहोत आता. अरे ना, एक मिनिट, तू कळत नाही यार, तुम्हाला दादा मामाची कामं असतात, मला ती कामं करावी लागतात. मला कळतंय मला. आपण बसूया. नाही बघ मला एक मिनिट, आपण जाऊया का? नाही आता नाही. थांब, थांब. एक काम कर, आपण बसूयात आता. आपण मी तुला सांगतो, सगळं सांगतो. तू बस ना आरामात. तू इकडे बसायचं. बस. ओवी इथे बस बस इथे. सावकाश थांबा बस. 3 दिवस मी पण हेल्प करणार. नाही नाही ओवी ओवी झोप झोप. हो झालंय झालंय ओवी तू झोप बघू शांत. ओवी ओवी तू झोप. हा तू झोप, मी आहे. मी इथेच आहे बघ, मी इथेच आहे. मी ओके. आणि हा अरे ऐक, तू नको, मी करतो. नीरज मी आहे, मी ह्याला. बस तू बस. श्रीनू नाही ऐक, तुला कळत नाही, मी ओके आहे, मी करू शकतो, असं काय नाही. मी श्रेणूला असं कधी पाहिलंच नाहीये. म्हणजे तो चांगला आहे, तो खरंच असं त्याने कधी केलं नाही. ओवी पण अशी नाही करत. मग रे हो कळतंय मला, कळतंय. सॉरी. आता तू सॉरी कशाला म्हणतीयस? म्हणजे माझ्यामुळे सगळं त्रास. सॉरी खरंच सॉरी. अगं मुद्दाम दिलाय का? नाही ना, चुकून ते कॉकटेल प्यायलेत तेवढंच. कॉकटेल कॉकटेल काय आहे नेमकं? मॉकटेल म्हणजे साधं ड्रिंक असतं आणि कॉकटेल म्हणजे दारू. सो ते दारू प्यायलेत. श्रेणूला सवय नाहीये. कळतंय ते. आपण असतो ना तिथे सर, असं झालंच नसतं. सगळं माझ्यामुळे झालं. आपण तिथे फोनवर. आता तू स्वतःला ब्लेम करणार आहेस का यासाठी? झालं ते झालं. दारू उतरली की एव्हरीथिंग विल बी फाईन, नॉर्मल. मग कधी उतरेल? कधी उतरेल? कधी उतरेल? सॉरी. तुम्हाला कसं माहित असणार ना? अरे हो, या सगळ्यात काही खाल्लंच नाही आपण. सो मी लगेच काय. निशिगंधा, इट्स ओके. माहितीये तुम्ही रात्री फक्त हेल्दी खाता. ते सलाड वगैरे बनवून आणते मी. तुमच्या डाएटनुसार काहीतरी बनवते. पण रात्री उपाशी झोपू नका. मी आलेच.